नमस्कार, चवींच्या बाराखडीमध्ये आपलं स्वागत आहे. चला तर आपण एका नवीन रेसिपीला सुरुवात करूया. कढई ठेवली मी गॅसवर. शेंगदाणे छान भाजून घेतले. त्यानंतर कढीपत्ता टाकून घेतला. तो शेंगदाण्यात मिक्स करून घेतला. कढीपत्त्याचे फायदे तुम्हाला माहिती आहेत, त्यामुळे सांगायची गरज नाही. ही चटणी देखील तुम्ही करून बघा, खूप छान लागते. आणि कढीपत्ता हा गुणकारी आहे, केसांसाठी वगैरे खूप छान आहे. त्यानंतर मी लसूण टाकून घेतला. ते सर्व मी मिक्स करून घेतलं. त्यात मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व मी टाकून घेतलं. तुम्ही ही चटणी नक्की करून बघा. त्यानंतर मी लाल मिरची पावडर टाकली, त्यात थोडी हळद टाकली, चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि मिक्सरला मी अगदी भरड असं वाटून घेतलं. कोणी कोणी ही चटणी खाल्ली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मिक्सरला मी बारीक करून घेतली चटणी. ती कढई परत गॅसवर ठेवली. त्यात तेल टाकलं मी, थोडं हिंग टाकून घेतला आणि आपलं कढीपत्ता त्याचं भरड ती वाटून घेतलेली मिक्सरमध्ये चटणीचं ते टाकून घेतले. त्यात चांगलं खरपूस होईपर्यंत परतून घेतली ती चटणी. माझ्या रेसिपी कोण कुठून बघतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मला. आणि ज्यांनी ही चटणी खाल्ली नसेल त्यांनी नक्कीच करून बघा. ही चटणी खूप गुणकारी आहे. चटणी केसांसाठी तर अगदी फायदेशीर आहे. ही रेसिपी आपली रेडी झाली. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मला. आणि ज्यांनी केली नसेल त्यांनी नक्कीच करून बघा. खूप गुणकारी चटणी आहे ही. रेसिपी बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे.